ग्रँड फिनाले मेगा फायनल अंतिम महामुकाबला दोन चॅम्पियन टीम मैदानाच्या आतमध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये सांची स्पोर्ट्स खालिंग संघ। दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या, दोन्ही टीम साठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूयात पहिल्या डावाला सुरुवात। टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट। फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय। सर्वप्रथम या ठिकाणी या शेवटचा सामना आहे। स्वर्गीय भावेश चव्हाणला आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली मी या ठिकाणी अर्पण करतोय आणि इथून या सामन्याला या ठिकाणी मी सुरुवात करतोय। सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। फलंदाज अरबाज पटेल आणि उमेर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। 2 षटकांचा सामना। टीम खालिंग संघ आपण घाई करा, कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला बॅड लाईटचा सामना करावा लागेल, त्याकरिता विनंती असेल आपण स्पीडअप ठेवा। तर पहिल्या क्रमांकाचा षटक नितेश घेऊन येतोय टीम खालिंग संघाकडून। फायनलचा सामना, फायनलचा थरार। अगदी आपण पाहिलं तर 3 दिवस या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होतो। आता अगदी त्या सामन्याला इथे झाली आहे सुरुवात। अरबाज पटेल स्ट्रायकर एंड वरती, दुसऱ्या एंड वरती उमेर। मॅचला प्रारंभ। पहिला षटक नितेशच्या हातामध्ये बॉल। चला खालिंग टीम, मी अजून सांगतोय तुम्हालाच बॅड लाईटचा सामना करावा लागेल, अधिकचा वेळ घेऊ नका। सामन्याला सुरुवात होते। स्ट्रायकर एंड वरती अरबाज, नॉन स्ट्रायकर एंड वरती उमेर। फायनलचा सामना शुभारंभ झालाय सामन्याला। फायनलचा पहिला बॉल, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शेवटचा पहिला बॉलचा। पहिला बॉल कट केलाय, अगदी पाहिलं तर मिड ऑफ कडे। पहिली धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे, परंतु तिसऱ्या धावेसाठी उमेरला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती। संधी इथे गमावली आहे। 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। महापोली टीम संघाची धावसंख्या 3 अंकावरती। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। खूप चांगला स्ट्रोक सजवला अरबाज पटेलनं, अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये 3 धावा अंकित केल्या आणि 3 धावेने टीमचा अकाउंट देखील ओपन केलाय। अनेक मान्यवर, अनेक प्रेक्षक, अनेक खेळाडू या स्पर्धेचा चांगल्या पद्धतीने आनंद घेत आहेत। चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण ठरणार, टीम महापोली की टीम खालिंग? षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला फक्त सॉफ्ट हँड दिशा दाखवले। पॉइंट रिझन मध्ये बॉल, एक सिंगल इथे आले आहे। टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 4 अंकावरती। सांची स्पोर्ट्स खालिंग संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत मन शांती उपचार केंद्राचे डॉक्टर गोरे सर यांच्याकडून। स्वतः कर्णधार सुद्धा आहेत या टीमचे, स्पॉन्सर आहेत निश्चितच, ज्यांची स्पॉन्सरशिप लागली आहे मन शांती उपचार केंद्र डॉक्टर गोरे। यावेळेला मात्र पहा क्लास अरबाजचा, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। चेंडू थर्ड मॅच क्षेत्राच्या बाहेर निघून गेलाय। A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार। रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही, रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही। भविष्य तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय। थँक्यू अरबाज पटेलने त्याचा क्वालिटी चौकार लगावलाय, क्लास दाखवलाय। 4 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल, एकंदरीत 8 धावा धावफलकावरती। षटकातला पुढचा बॉल नितेशचा, राईट आर्म राऊंड द विकेटने। यावेळेला मात्र चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली। पुन्हा एकदा पाहिलं तर सॉफ्ट हँड बॉलला खेळून काढलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव इथे पूर्ण। गुड रनिंग बिटवीन द विकेट। दरम्यान एक सुवर्ण संधी आहे या कव्या चव्हाण आणि रामचंद्र जाधव यांच्याकडून। दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे। सलग 3 चेंडूवर 3 षटकार पटकावल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले। काव्यात अक्षय चव्हाण आणि रामचंद्र जाधव यांच्या मार्फत या अंतिम सामन्याकरता दोन्ही संघांच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असेल। टीमची धावसंख्या 10 वरती। 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय। चांगली बॅटिंग करतोय अरबाज पटेल मैदानाच्या आतमध्ये। यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पॅडवरती बॉल आदळलाय, पंचांकडे अपील आहे परंतु पंच सहमत नाहीयेत। लेग बाईचा इशारा झालाय। टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 11 धावा धावफलकावरती। चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण झालाय, शेवटचा बॉल शिल्लक आहे। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। 2 ओव्हरची मॅच, ग्रँड फिनाले मेगा फायनल स्वर्गीय भावेश स्मृती चषकाचे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। अगदी पाहिलं तर एकंदरीत 30 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि 30 संघांपैकी 2 चॅम्पियन संघ फायनलचे सामना खेळत असताना आपण पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये खालिंग विपक्ष महापोली
नितेश शेवटचा बॉल घेऊन जातोय उमेर करिता राईट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळेला मात्र कटचा फटका शॉट थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे आले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनगडीबाद 12 धावसंख्या सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाची. दरम्यान एक सुवर्ण संधी आहे दोन्ही संघांच्या फलंदाजांना. प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचे पारितोषिक जाहीर केलेले आहे. या स्पर्धेकरता ज्यांच्या मार्फत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आलेलं आहे ते सन्माननीय राकेशजी तुकाराम चव्हाण यांच्या मार्फत प्रति षटकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे काव्य अक्षय चव्हाण आणि रामचंद्र जाधव या पिंपरी यांच्या मार्फत षटकार हॅड्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय आनंदजी निकम साहेब आणि तुकारामजी चव्हाण साहेब आपण स्टेजवर यायचं आहे. आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. आपल्या दोघांच विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अदनान भाबे यांच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांपैकी कुणी 3 षटकार मारले तर 5000चं कॅश प्राइज असेल आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज अदनान भाबे यांच्याकडून. तर 12 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 ला सुरुवात सेहवाग आलाय. पहिला बॉल घेऊन यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न स्टान्स बदलला गेला होता आणि इथे मात्र अपयश वाट्याला आले फलंदाज उमेरच्या. पहिला बॉल इथे मात्र डॉट काढलाय गोलंदाज सेहवागनं. धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा धावफलकावरती. इथे चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण ठरणार याकडे लक्ष प्रेक्षकांचं लागून राहिलंय. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. गोलंदाज धावायला सुरुवात करत असताना षटकातला पुढचा बॉल फुल टॉस होता. बैल मुजावर बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पलीकडे 7 धावांसाठी हँडसम षटकार. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला. थँक्यू डीजे. षटकारानं टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली तब्बल 18. प्रति षटकाराकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1000 रुपये. आता मात्र कॅश प्राइज वाढले प्रत्येक षटकाराला 1000. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळालं. पहा संयमी क्रिकेट दाखवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट केले आणि त्यानंतर काय तर प्रचंड गतीने 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. अगदी पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाल्या. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 रन शॉट इथून मात्र पाहायला मिळत्या. लक्ष पंच आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती सेहवाग थोडासा महागडा ठरतोय. उमेर चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. याला फुलर रेंजचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढला अलॉंग दी कार्पेटनं. इथे मिसफील्ड झाले आणि त्याचं रूपांतर पुन्हा एकदा 2 धावांमध्ये. सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघ आज आपल्या नावाची डंका वाजवतोय. पुन्हा एकदा 1 रन शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. सातत्याने इथून मात्र थोड्याशा चुका करताना पाहायला मिळतोय अरबाज आणि इथून मात्र पुन्हा एकदा 1 रन मिळेल. अर्थात 1 धाव अंकित केली जाईल. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. लगेचच सामन्याला सुरुवात करा. टीमची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली 20 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. चेंडू क्रमांक 4 चा खेळ इथे पूर्ण होतोय. इथून मात्र 2 धावा या शॉर्ट रन आपल्याला पाहायला मिळाल. कदाचित या महागात देखील ठरू शकतील कारण क्रिकेटच्या पटलावरती 1-1 धाव ही खूप महत्वाची आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने पुढचा बॉल. फुल टॉस त्याला टॉल केलाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार षटकारानं टीमची धावसंख्या 26 या अंकावरती. म्हणून म्हटलं जातं आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती असं काही तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग. उमेर पेटून उठलाय. उमेर थांबायला तयार नाहीये. प्रत्येक बॉल वरती आक्रमण करतोय. टीमची धावसंख्या 26 वरती. शेवटचा बॉल इथून मार्गस्थ होत असताना गोलंदाज सेहवाग महागडा ठरलाय. अंतिम बॉल आहे राऊंड द विकेटनं. यावेळेचा बॉल चांगला आहे आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती. विजयासाठी 27 धावांची गरज आणि या ठिकाणी मी शिवछत्रपती स्पोर्ट्स लामत संघाला धन्यवाद देईन. आपण या ठिकाणी मला समालोचनासाठी आमंत्रित केलं.
परंतु मला देखील नाईट टुर्नामेंट आहे कबड्डीची, त्या ठिकाणी समालोचनासाठी जायचं, त्यामुळे मी रजा घेतोय आणि निश्चितपणाने दुसऱ्या डावाला स्पर्धेला शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा आयोजकांना मी धन्यवाद देईन मनापासून आणि या ठिकाणी मी थांबतोय आणि पुढच्या डावामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल अर्थातच सुनील पाटील सर. थँक्यू सो मच. दरम्यान दोन्ही संघांना विनंती आहे की कृपया आपण स्पीडअप करायचं आहे. या दरम्यान या 3 दिवसीय स्पर्धेत आपण सलग 3 दिवस ज्यांचा सुमधुर आवाज ऐकलेला आहे, ज्यांच्या गोड वाणीने आपल्याला मंत्रमुग्ध केलेला आहे, या कोयनेचा बुलंद आवाज समालोचनातील एक नवीन हुकमी एक्का म्हणता येईल असा हुकमी एक्का ज्याला गणलं जातं. आणि कोयना क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष सुद्धा आहेत ते प्रवीणजी शिंदे यांचा इथे शाही सन्मान होत आहे. मी अक्षय जाधव यांना विनंती करतो की आपण मायेची शाल द्यायची आहे त्या समवेत मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शाही सन्मान करायचा आहे, ज्यांच्या मार्फत आपण सलग 3 दिवस सुरेख अशी संमेलनाची मंत्रमुग्ध करणारी कॉमेंट्री आपण ऐकले. सुमधुर असं समालोचन आणि उत्कृष्ट असे समालोचक गणले जातात ते या असोसिएशनच्या माध्यमातून. समवेत कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा पद भूषवत आहेत. ओव्हर टू सुनील सर. धन्यवाद अमोल चव्हाण सर, धन्यवाद प्रवीण शिंदे सर, आपण ज्यांचा आवाज ऐकलात या 3 दिवसामध्ये या स्पर्धेकरिता. सन्माननीय विजयजी प्रजापती, विजय मसालेचे प्रोप्रायटर आणि त्यासमवेत मंगेशजी चव्हाण, आपणास विनंती की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय मंगेशजी चव्हाण आणि विजय प्रजापती. धन्यवाद. फायनल मॅच मधील दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. मॅचचा पहिला बॉल, यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला, इथे मात्र चुकी घडली आहे. दरम्यान 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न सक्सेस राहील का? राहिला गेलाय. 3 धावा पहिल्याच बॉलवर. तर पंचांचा इशारा आलाय 1 शॉट, म्हणजेच 2च धावा. 2 धावा इथे मात्र फलकावर जोडल्या जातील पहिल्याच बॉलवर. 27चं टार्गेट समोर असताना च्या पद्धतीनं पाहिलं तर ही स्पर्धा खऱ्या अर्थाने शुक्रवारपासून सुरुवात झाली. शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज ग्रामस्थांच्या वतीनं आपल्यास भेटीत आली. स्वर्गीय भावेश मूर्ती चषक 2026. खऱ्या अर्थानं पाहिलं तर लामज ग्रामस्थांच्या वतीनं खूप चांगली मेहनत या स्पर्धेकरिता घेतली गेली, त्यांचं खूप धन्यवाद. ह्यावेळेस ऑनसाईडला स्ट्रोक खेळायचा होता, कन्व्हिन्सिंग नव्हते बॅटर. एक सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले. 3 अंकावर धावफलक आणि लगातार 3 हॅट्रिक जर आल्या, विकेट आली लगातार 3, तर मात्र 5,000 रुपयाचे. संदीप चव्हाण आपण सुद्धा स्टेजवर यायचे. संदीप श्रीरंग चव्हाण, अदनान बाबे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज. वसीम डिंडा मात्र चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा आल्या, तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळाला, म्हणजे 3 चेंडूवर 3 धावा. सांची स्पोर्ट्स खालील टीम विजयी झाला, तर मात्र निलेश जाधव यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा, पाठी राख्यांकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. ह्यावेळेस ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहील का? नॉन स्ट्रायककडे फेकी झाली आणि त्यानंतर मात्र 2च धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचले गेले 5 अंकावर धावफलक. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 27 धावांचा पाठलाग करत असताना आपण सांची स्पोर्ट्स खालील टीमला पाहतोय. सिकंदर स्पोर्ट्स मापोलीच्या विरोधामध्ये प्रथमतः चांगली बॅटिंग केली सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमने. 27चा टार्गेट समोर ठेवलाय. ह्यावेळेस पंच केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिला गेले डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. 1 सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालं. सिंगलच्या बढतीनं धावफलक 6 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. 27 धावापर्यंत पोहोचायचं असेल या स्पर्धेवर
चॅम्पियन हे नाव कोरायचं असेल तर मात्र मोठे फटके खेळावे लागतील सांची स्पोर्ट्स कॉलिंग टीमला. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये. गोलंदाज वसीम डिंडा, समोर बॅटर आपण पाहतोय भरत. ह्यावेळेस पंच आमच्याकडे बळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. धावसंख्या 1च्या बढतीने पुढे जात असताना धावफलकावर 7. आता मात्र विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 20 आणि चेंडूंचा विचार केला तर इथून मात्र 7 चेंडू 20 धावा. समीकरण जरूर मोठं आहे मैदानाच्या आतमध्ये, मात्र मेहनत, कष्ट, जिद्द, धाडस तुम्हाला मैदानात करावीच लागते विजयाकरिता. ही मेहनत या दोन्ही बॅटरला करावी लागेल. ह्यावेळेस कोलवरा टप्प्याचा समोर ठेवलेला चेंडू ऑन साईडला, एक सिंगल तर इथे मिळेल बॅटरला. सिंगलवर समाधान मानावं लागेल भरतला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली धावफलक आपण पाहिलं तर 8 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. चांगली गोलंदाजी वसीम डिंडाने पहिल्या ओव्हरमध्ये करत असताना धावा खर्च केल्यात 8. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाकरिता आसिक अन्सारीला आणलं गेलंय. आणि आपण जर पाहिलं तर शुक्रवारच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती या गोलंदाजाची. मात्र फायनल मॅचमध्ये त्यापेक्षाही चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीमला चॅम्पियन हे नाव कोरायचं असेल तर. मात्र चॅम्पियन बनायचं असेल सांची स्पोर्ट्स कॉलिंग टीमला इथून मात्र धावा जमा कराव्या लागतील. ह्यावेळेस पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील अप्रतिम राहिलाय. लेंथ लाईन चांगली आणि त्याचं उत्तर नव्हतं बॅटरकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पाच चेंडू 19 असं समीकरण. गोलंदाज तयार आशिक अन्सारी. ह्यावेळेस जुना एक चांगला चेंडू पाहायला मिळेल का, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. अतिरिक्त स्वरूपामध्ये एक धाव मिळेल फलकावर. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेले 9 अंकावर. अमित जिजाराम चव्हाण, आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. अमित जिजाराम चव्हाण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. 5 चेंडू 18चं समीकरण. ह्यावेळेस तर पंचांकडून हा रिव्ह्यू ची मागणी केली. बॅड लाईटचा सामना आपण पाहतोय आणि त्या कारणास्तव पंचांना सुद्धा चांगल्या निर्णयाची आवश्यकता आहे. त्या कारणास्तव आपण हा रिव्ह्यू उपलब्ध केलाय. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. 4 चेंडू 18चं समीकरण. ह्यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू गली रिजन मध्ये निघून चाललाय 1 धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली आहे 10 अंकावर. तर मात्र 3 चेंडू आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 17. म्हणजेच 3 चेंडूवर 3 बिग हिट घ्यावे लागतील, तेव्हाच मात्र सांची स्पोर्ट्स कॉलिंग टीम विजयी होऊ शकतो. हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे. डीप क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला 11. आता मात्र 2 चेंडू विजयाकरिता 16 धावींची आवश्यकता. आता मात्र विजयापासून दूर चाललाय सांची स्पोर्ट्स कॉलिंग टीम. ह्यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. पापा चांगला झेल, फलंदाज फेल, विकेटचं बदल. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. अरे रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. तुझ्या नावानं. खेळाडू कक्षाचे जिथं प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांना विनंती असेल जो पडदा आहे त्याच्या मागे उभं राहायचं. आपण पडद्यावर पाय ठेवून उभे राहू नका. मापुलू संघाचे समर्थक, आपणास विनंती की आपण पडदा मोकळा सोडायचा आहे. आता मात्र 1 चेंडू विजयाकरिता 16 धावा. चॅम्पियन हे नाव कोरण्यापासून 1 पाऊल दूर आणि नाव कोरला गेलाय टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीम.
स्वर्गीय भावेश मूर्ती चषक 2026 मध्ये ठरलाय चॅम्पियन 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 संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. माघार घ्यायची नाही, रंगलाय खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही.